जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपणा सर्वांचं चैतन्य आत्मन हे चॅनल आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 82वा दिवस 23 मार्च 2026 सोमवार। तेव्हा नेहमीप्रमाणे ग्रंथ वाचनास सुरुवात करण्यापूर्वी आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती पाहूया। या फलश्रुतीचे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात केलेले आहे। तेव्हा आता आपण या फलश्रुतीचे वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी यांना आपणास सांगावयाचे आहे की जो व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करीत त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये म्हणजेच त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ।
आता आपण ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील 6व्या समासाचे, ज्याचे नाव आहे आध्यात्मिक ताप, या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले. आज पुढील 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित आपण वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून दुसरी ओळ 30 या अंकानंतर गांठी डळली झाले जंत या शब्दांनी सुरुवात होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. गाठी डळली झाले जंत, पडे आव आणि रक्त, अन्न तैसेची पडत, या नाव आध्यात्मिक. पोट फुगी आणि तडस, भरला हीर लागला घास, पोडी लागता कासावीस, या नाव आध्यात्मिक. उचकी लागली उसीत गेला, पीत उसळले उलाट झाला, खरे पडसा आणि खोकला, या नाव आध्यात्मिक. उसळला दमा आणि धाप, पडजीव ढास आणि कफ, मोहाज्वर आणि संताप, या नाव आध्यात्मिक. कोणी सेंदूर घातला, तेने प्राणी निर्भुजला, घशामध्ये फोड झाला, या नाव आध्यात्मिक. गळ सोठ्या आणि जीभ जडे, सदामुखी दुर्गंधी पडे, दंतहीन लागती किडे, या नाव आध्यात्मिक. जरंडी घोलाना गंडमाळा, अवचिता स्वये फुटे डोळा, आपणची कापी अंगुळा, या नाव आध्यात्मिक. कळा तिळक लागती, काते दंत उन्मळती, अधर जिव्हा रगळती, या नाव आध्यात्मिक. कर्ण दुःख नेत्र दुःख, नाना दुःखे घडे शोक, गर्भांध आणि नपुसंक, या नाव आध्यात्मिक. फुले वळस आणि पडे, कीड गरता रातांदळे, दुश्चित भ्रमिष्ट आणि कुळे, या नाव आध्यात्मिक. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ पाहू. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून अगदी पहिली ओळ, ज्यात 31 या अंकानंतर वाट सरकणे या शब्दांनी या ओळीची सुरुवात होत आहे, तेव्हा तिथूनच आपण आजच्या मराठीतील भाषांतराच्या वाचनास सुरुवात करूया. वाट सरकणे, जंत होणे, आव व रक्त पडणे, अन्न तसेच पडणे म्हणजे अन्नातिसार, पोट फुगणे, तडस लागणे, उसळ म्हणजे हीर लचक भरणे, घास लागणे, फोडाने जीव कासावीस होणे, उचकी लागणे, मानेत घास अडकणे म्हणजे ठसका लागणे, पित्त उसळणे व वांत्या होणे, जिभेला काटे येणे, पडसे खोकला, दमा उसळणे, धाप लागणे, पळजीभ वाढणे, डान्स कफ, एक प्रकारचा मोना, ताप संताप, कोणी शेंदूर घातल्यामुळे आवाज बसणे, घशात फोड येणे, घाट सर्प म्हणजे गळसोट्या, जीभ जडणे, तोंडास नेहमी दुर्गंधी येणे, दात नसणे अथवा असल्यास किडके असणे, पाणथरी म्हणजे जरंडी, घोळणा म्हणजे घोणा फुटणे, गंडमाळा एकाएकी डोळाच फुटणे, आपल्या हाताने बोटे कापणे, कळा तिडका लागणे, दात उमळणे, दाताखाली जीभ सापडणे, कानाचे रोग, डोळ्याचे रोग, नाना प्रकारच्या दुःखांमुळे शोक होणे, गर्भांध म्हणजे जन्मांध, नपुंसक, डोळ्यांत फुले, वडस, पडदा म्हणजे मोतीबिंदू, कीड लागणे, डोळ्यांच्या खाचा होणे, रातांदळे लागणे, दुश्चित असणे, भ्रम होणे, वेड लागणे. जय जय रघुवीर समर्थ. अशा रीतीने आज आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 या 10 ओव्यांचा त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केलेले आहे. आता आपण
संत शिरोमणी समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाला पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद, खूप खूप आभार. भेटू पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.